सुख झाले हो जाजनी, सुख झाले हो जाजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा झाले हो जाजनी, सुख झाले हो
म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे गेले हर पुनिया याती गोर माझे केले 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 हर याती गोर माझे केले हर पुनिया याती गोर माझे केले हर पुनिया श्रीरंगा वाजवणे आनंदे श्रीरंगा वाजवणे किती शिकवालं मज वेळोवेळा किती शिकवालं मज वेळोवेळा वाचोने आले रंगा वाचोने आले करवाले मज वेळोवेळा किती
झाड अष्टभोग भोगे माते नाही झाड अष्टभोग भोगे माते नाही झाड भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये भक्ती प्रेम गोड लिहिले गे माये किती ओझी गवाल मज वेळो वेळा किती ओझी गवाल मज वेळो भक्ती प्रेम गोड लिहिले माये भक्ती प्रेम गोड लिहिले माये किती ओझी गवाल मज वेळो वेळा किती ओझी गवाल मज वेळो वेळा मितया गोळा रतलिये मितया गोळा रतलिये तुझे मज वेळो वेळा मज वेळो वेळा मितया गोळा रतलिये मितया गोळा रतलिये किती ओझी गवाल काही केल्या वेगळा नव्हे गे माये काही केल्या वेगळा नव्हे गे माये किती हो शिकवाल मज वेळो वेळा किती हो शिकवाल मज वेळो वेळा काही केल्या वेगळा नव्हे माये काही केल्या वेगळा नव्हे माये किती ओझी गवाल मज वेळो वेळा किती ओझी गवाल मज वेळो वेळा मितया गोवळा रतलिये मितया गोवळा रतलिये किती ओझी गवाल मज वेळो वेळा किती ओझी गवाल मज वेळो वेळा मितया गोवळा रतलिये मितया गोवळा रतलिये किती ओझी गवाल मज वेळो वेळा किती ओझी गवाल मज वेळो वेळा विठोबार घुमाई विठोबार घुमाई गोपार गोमाजे विठोबार घुमाई 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 यादी गुलामाजे गेले हर पोनी यादी गुलामाजे गेले हर पोनी याती कुळ माझे गेले हर पोरी याती कुळ माझे गेले हर पोनी यादी गुलामाजे गेले हर पोनी यादी गुलामाजे
या ती कुळ माझे गेले हरपुणे श्रीरंगा वाचून आणून देणे किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोडारतली अष्टभोग भोगणे माते नाही चाळ भक्ती प्रेम गोड लेले गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोडारतली बाप रुखमादेवी वरु जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नोहे गे माये किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोडारतलिये पांडुरंगा गरो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा गरो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संततिया दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथे चालसारे कथे कृपादाने कथे चालसारे बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजन सांदैला अंबुदाभम जगननिहित पाण्यं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कुञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरु मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगाभिशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालिस्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समुदक्षः सप्रतापी जितेन्द्रिय तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहं विठाला सद्गुरु विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष पहिले माग कार्यक्रम ते साईचरित्र होतं काय साईचरित्र पारायण हे ज्ञानेश्वरी पारायणाला पहिलं वर्ष आहेत अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समस्त ग्रामस्थ पोहेगाव सद्गुरु विराज गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह मंडळ चे नितीन भाऊ अवताळे त्यांचे सर्व सहकारी ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ सर्वांनाच धन्यवाद उपस्थित सर्व गायक वादक वृंद संत महंत सर्वांना धन्यवाद अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा कीर्तन महोत्सव संपन्न झालेले आहेत आणि समाजही या ठिकाणी बहुसंख्य लोक या ठिकाणी उपस्थित आहे ग्रामस्थ पण ग्राउंड कमी पडलं ना मंडप तर महिलांनीच पुरुषांना संधीच नाही मंडपात समस्त ग्रामस्थ पोहेगाव अतिशय उत्साहामध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडित आहात पोहेगाव हे पूर्वीपासून बेटाशी जोडलेलं गाव आहे आणि या सप्ताहामध्ये आमचे नितीन भाऊ अवताडे विशेषत्वाने सक्रिय आहेत
आणि आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी अनावरण पूजन झालेलं आहे. या परिसरामध्ये मला हा एकच पुतळा दिसतोय. तरुणांनी बरं बरं ग्रामीण भागात पहिलाच आहे ना, बाकीच्या गावांनी आदर्श घेतला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा आदर्श आपण घेतो, आदर्श बद्दल बोलतो, परंतु पुतळा का असू नये. गेल्या वर्षी वैजापूर तालुक्यामध्ये 50 पुतळे बसवले एका तालुक्यामध्ये. त्याला पण हिंमत लागते ना. तर काही ठिकाणी पुतळे काय बसवून काढूनही टाकले. छत्रपती शिवरायांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जर होऊन गेले नसते तर इथं हा सप्ताह नसता. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याकरता बालपणापासून दृढतापूर्वक मावळ्यांना सोबत घेऊन आणि ज्यांनी धर्माचं मोठं कार्य केलं ते छत्रपती शिवराय भगवान शिवाचाच अवतार होते. जिजाऊ माता भगवान शिवाची उपासना करीत भगवान शिवाकडे नवस करीत होते आणि भगवान शिवानी स्वप्नात येऊन जिजाऊ मातेला सांगितलं की तुझ्या घरी बालक रूपाने मी जन्माला येणार आहे. आणि म्हणून भगवान तर सांगतात यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अव्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. युगायुगांतराला अवतार धारण करत धर्माच्या रक्षणाकरता महाराज. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेच आम्हा करणे काम ब्रीद वाढवावे ना. हेच आमचं कार्य आहे. तुकाराम महाराज सांगतात भगवंताचं हे कार्य आहे. ग्लानिर्भवति महाराज धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवान अवतार धारण करतात. ओ जब जब होई धर्म के हानि बाढ़ दिया सूर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. तब तब प्रभु धरी विविध शरीरा हरहि कृपा निधि सज्जन पीरा. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय युगायुगांतराला अवतार धारण करतात भगवान. धर्माचे हानी होते त्याला या पुन्हा धर्माला पुनर्जीवन प्राप्त करण्याकरता अवतार होतो. भगवान शिवरायांच्या रूपाने प्रगटले. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. धर्माचं रक्षण हे भगवंताचंच कार्य. धर्म रक्षावे या अवतार घेसे अवतार घेसे
मर्जीसाठी जन्म जोजिले आपल्या पाये भक्त धर्मरक्षावय अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्त जना भगवंताचे अवतार त्या करताच आहेत. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. काल्याचा प्रसंग आहे. भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात अवतरले. गोकुळ म्हणजे काय? गो म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समूह, इंद्रियांचा समूह म्हणजे नरदेह रूपी गोकुळ आहेत. या नरदेह रूपी गोकुळात भगवंताला प्रगट करवण्याकरिता नंद यशोदेची आवश्यकता असते. गोकुळात जेव्हा नंद यशोदा येतात तेव्हाच भगवान येत असतात. नंदयती सृजनानां सनंदा. हा जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. आणि जो दुसऱ्याला आनंद देतो त्याच्या घरी भगवान येतात बरं का. आणि जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याला कंस म्हणतात. मग दुसऱ्याच्या सुखाचा नाश करणाराचा भगवान नाश करतात. कम सुखम सती इति कंस. कम म्हणजे सुख, स म्हणजे छेद करणे. कंस जो दुसऱ्याच्या सुखाचा छेद करतो, जो दुसऱ्याच्या सुखाचा नाश करतो त्याला कंस म्हणतात. काही लोकांना दुसऱ्याचं सुख पाहवतच नाही. हे आजच्या काळातले कंसच आहेत. तेव्हा एकच कंस होता, आता जिकडं तिकडं कंसच कंस. एखाद्याने चांगला मोठा बंगला बांधायला पाहवतच नाही. हा रस्त्यात दगड टाकील, नाही तर काटेच टाकील, नाही नालीच कधी, नाही तर पाणी सोडून दिल. काहीचा स्वभाव असतो बघा. एखाद्या ठिकाणी स्वयंपाक चालू असेल ना, जर का याने डोकावून पाहिलं किती जाळ लावा, डाळ शिजायचीच नाही. दुसऱ्याच्या सुखाचा नाश करणारी प्रवृत्ती म्हणजेच कंस. म्हणून भगवंताने कंसाधिकांचा नाश केला. मथुरेमध्ये गेल्याच्या नंतर कोलयापीठ नावाचा हत्ती मारला, चाणूरमुष्टिकाला ठार मारलं. कंसाच्या राजसिंहासनाच्या जवळ जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा गेले, कंस थरथर कापायला लागला. कंसाला विचारलं, मामा ओळखलं का? आठवतं का? आठवा 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 आठवा. आकाशवाणी काय सांगितलं होतं? आठवा. आकाशवाणी जो आठवा सांगितला होता ना, तोच आठवा आहे मी तुमचा काळ मामा. आता आकाशवाणी आठवा. आकाशवाणी आठवा म्हटल्यावर मग कंसाचं जर मुकुटच खाली पडला. मामा आलोय तुमचा काळ आठवा. कंसाचे केस धरले. अरे सोळ कृष्णा वेदना होत आहेत. आज कळतंय का मामा वेदना होत आहेत? जेव्हा आकाशवाणी झाले होते तेव्हा देवकी मातेचे केस धरले होते ना, तेव्हा किती वेदना झाले असतील आज कळतंय ना. कंसाचे केस धरले आणि कंसाला खाली ओढलं. कंसाच्या छातीवर बसला कृष्ण आणि एका मुक्यात कंसाचा उद्धार. गोपाल कृष्ण भगवान की. सगळ्या गोपाळांनी जय जयकार केला, पण बाकीचे शांतच. बाकीचे शांत का होते माहिती आहे का? काही लोक बांधावर असतात, इकडे उलट टाकायची तिकडे टाकायची, वारा पाहून. असे काही बांधावर असतात ना काही लोक, असे काही बांधावरचे होते. त्यांना वाटलं एका बुक्क्यात मरण्यासारखं नाही हा,
जर का आपण आवाज दिला आणि तो जर जिवंत असला तर म्हणजे बाकीचे अंदाज घ्या जरा, खरंच मेला का काय. कृष्णाने लात मारली, कंसाला कंस उलथून पडला. आता खात्री झाली निश्चित कंस मेलेला दिसतो. आता जय जयकार करायला काय हरकत नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. इकडे आवाजच नाही आला. पण काही खाल्लं नाही का तुम्ही अजून? पंक्ती व्हायचं नाही का? तात्पर्य कंसादिकांचा उद्धार केला. कंसते कंस, हा जो दुसऱ्याचा सुखाचा नाश करतो तो कंस, त्याचा नाश भगवान करतात. पण जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. नंदाच्या घरी भगवान आले म्हणून भगवंत आला तेथे, आला तेथे, म्हणून भगवंत आला तेथे, आला तेथे, म्हणून भगवंत आला तेथे, आला तेथे, म्हणून भगवंत आला तेथे. नंदाने सुकृत केले अगणित, नंदाने सुकृत केले अगणित, म्हणून भगवंत आला तेथे, आला तेथे, म्हणून भगवंत आला तेथे. गोकुळात नंद यशोदेच्या घरी प्रकट झाला. यशोदा यशम ददाती ते यशोदा, यश प्रदान करणारी वृत्ती यशोदा. काही लोक दुसऱ्याच्या कामावर यश घेतात, परंतु स्वतःचं यश दुसऱ्याला देणारी यशोदा आहेत. जो स्वतःकडे कधी यश घेत नाही परमात्मा त्याच्याकडे येत असतात. म्हणून नंद यशोदेच्या घरी भगवान आलेत. आणि भगवान म्हटल्यानंतर गोपीदार आहेच. गोभी इंद्रिय भक्ती रसम पिबतीस गोपी. गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी. डोळे भरून या पाहिन तुझे मुख हे चिमत सुख दे देवा, कान भरून ऐकेन तुझी कीर्ती ही म्हणजे विश्रांती दे देवा. वाहे रंगी टाळी नाचेन उदास हे देई हातास पाया सुख. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी गोपी आहे. सतत भगवत चिंतनात जिला सर्वदूर भगवान दिसतो महाराज, तिला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. बोलती चालती देखती ऐकती, बोलती चालती देखती ऐकती, बोलते चालते देखते ऐकते, बोलते चालते देखते ऐकते. हे सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी, सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी, सर्वत्र श्रीपती त्यांचे दृष्टी. सासुरे माहेरा सासू सासरा देरा, सासुरे माहेरा सासू सासरा सासरा देरा, बोलती चालती देखती ऐकती, सर्वत्र श्रीपती त्यांच्या दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दिरा, देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे,
सासुरे माहेर सासू सासर देख देत्या व्रतारा हरीच्या रूपे. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, एक आहे ध्यानातील भगवत दर्शन, एक आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन, एक आहे सर्वत्र भगवत दर्शन. स्वप्नातील भगवत दर्शनापेक्षा ध्यानातील भगवत दर्शन श्रेष्ठ आहे. ध्यानातील भगवत दर्शनापेक्षा प्रत्यक्ष भगवत दर्शन श्रेष्ठ आहे. आणि प्रत्यक्ष भगवत दर्शनापेक्षाही सर्वत्र भगवत दर्शन श्रेष्ठ आहे. मौलिक ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, हे समस्तही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझे राव ज्ञानी तोची. तोच ज्ञानी तोच भक्त समस्त ही श्री वासुदेवो ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव सर्वत्र भगवत दर्शन. अशा असणाऱ्या त्या गोपी आहेत आणि त्या गोपी त्या परमात्म्याशी एकरूप होत आहेत महाराज. अशी कुणी एक गोपी आहे. जेव्हा परमात्म्याचं दर्शन झालं आणि परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप झाले, देहभान विसरली महाराज. भक्ती अशी असावी की देहभान विसरावं. नाहीतर भक्तीचा देखावा करणारे लोक फार असतात. तुकोबाराय सांगतात, भक्ती तो कठीण सोळावरील पोळी निवळे तो बडी विरडा शोर. कोणी विरडा आहेत? यथार्थ भक्तीद्वारे समाधान प्राप्त होईल अशा प्रकारची भक्ती करणारा. तुकोबारायांना समाधान मिळालं, आम्ही भजन करतो, आम्हाला समाधान का मिळत नाही? तेणे सदा चित्ता समाधान. महाराष्ट्राला आम्ही सदैव भगवंताचं चिंतन करतो. सदा नाम घोष करू हरी कथा. सदा नाम घोष करू हरी कथा. घोष करू हरी कथा. सदा नाम 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 घोष करू हरी कथा. तेणे सदा चित्ता समाधान. तेणे सदा चित्ता समाधान. तेणे सदा चित्ता समाधान. तेणे सदा चित्ता समाधान. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. तेणे सदा तेणे सदा सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार. सर्व अलंकार. तेणे सदा चित्ता समाधान. सदैव समाधान. परमार्थात समाधान मिळावं. परमार्थ करूनही जर समाधान मिळत नसेल तर जाणून घ्यावं कुठंतरी चुकतंय. मोटर चालू आहेत पण वाफ्यात पाणी जात नाही, याचा अर्थ कुठंतरी पाईपलाईन लीक आहेत. परमार्थ समाधानाकरता असावा. त्या गोपींचा परमार्थ आहेत महाराज. परमात्म्याशी जेव्हा एकरूप झाल्या, श्रीरंगा वाचोनी आणून येणे, काहीही त्या परमात्म्याशिवाय मी आता जाणत नाही. कारण आता जातीचा आणि कुळाचा मला विसर पडला असं प्रथम चरणामध्ये सांग. याती कुळ
याती कुळ माझे गेले हरपले. जाती कुळाचा विसर पडला. जाती कुळ हे देहाचे धर्म आहे, आत्म्याचे धर्म नव्हे. आत्म्याला कुळ नाही आणि जात नाही. म्हणून या ठिकाणी याती कुळ माझे गेले हरपले. आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुसकलिंगी नाही. स्त्री पुरुष हे देहाचे धर्म आहेत. म्हणून तर भगवंताने चिरहरण लीलेमध्ये आणि गोपिकांचे वस्त्रहरण करीत असताना हाच संदेश दिला. काही लोक संशय व्यक्त करतात. मला एकदा एक कॉलेजचे प्रिन्सिपल होते. त्यांनी एकदा प्रश्न विचारला. म्हणजे महाराज, श्रीकृष्णाला आपण भगवान म्हणतो आणि तो परस्त्रियांचे वस्त्र पळवतो, याला भगवान कसं म्हणावं आणि हे कोणत्या संस्कृतीमध्ये बसतं? कॉलेजचे प्रिन्सिपल, शिकलेला माणूस. मी त्यांना विचारलं, हे तुम्ही कशाच्या आधारावर बोलत आहात? कोणत्या ग्रंथाच्या आधारावर बोलत आहात? त्यांनी सांगितलं श्रीमद भागवत. मी विचारलं, श्रीमद भागवत तुम्ही किती वेळा वाचला? म्हणे वाचला नाही. मग कमी तो प्रसंग तरी वाचला का, ज्या प्रसंगाबद्दल तुम्ही बोलत आहात? तोंडले नाही. मग तुम्हाला बोलण्याचा अधिकार कोण दिला? तुम्ही वाचल्यानंतर मी सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितलं, श्रीमद भागवताच्या दशमस्कंदामध्ये आणि हे जे वर्णन आलेलं आहे, कोण होते ते गोपिका? गोपिका परस्त्रिया होता का? कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सुतम देवी पतिमे कृते नमः. त्या गोपिका व्रत करीत होत्या. आणि व्रत कशा करता करीत होत्या? तर नंद गोप सुतम देवी पतिमे कृते नमः. हे देवी, हे माते, नंद गोप सुत म्हणजे कृष्ण आम्हाला पतिरूपाने प्राप्त व्हावा. मग श्रीकृष्ण आम्हाला पतिव्रता रूपाने प्राप्त व्हावा म्हणून ज्या व्रत करीत आहेत त्या परस्त्रिया आहेत का? मग श्रीकृष्णाने परस्त्रियांचे वस्त्र पळवले. मुळात हा प्रश्नच निरर्थक आहे. कारण गोपी या परस्त्रिया नव्हत्या आणि व्रतस्थ असणाऱ्या त्या गोपी आहेत आणि त्यात कृष्ण पतिरूपाने प्राप्त व्हावा म्हणून व्रत करतायत. आणि म्हणून या ठिकाणी तो दोष असू शकत नाही. ही एक लीला आहे. श्रीकृष्ण लीला कळणं अवघड आहेत. मोठ्या मोठ्यांना कळाली नाही, ब्रह्मादिकांना कळाली नाही, इंद्रादिकांना कळाली नाही. कृष्णाने जे चिरहरण लीला केले, कबीर महाराजांनी या लीलेचं फार सुंदर वर्णन केलं बरं का. जेव्हा भगवान परमात्मा प्रातःकाळी गोपी स्नान करीत असताना यमुनेच्या तीराला वस्त्र ठेवलेले आहेत, भगवान आलेत, त्या गोपींचे वस्त्र घेतले आणि कडंबाच्या झाडावर जाऊन बसले. एका गोपीचं लक्ष गेलं, अगं गोपी, तीराला आपले वस्त्र नाही आहेत. दुसऱ्या गोपीचं लक्ष गेलं, तो काय तो झाडावर बसलेला आहे कृष्ण. त्या गोपी विनंती करू लागले, कृष्णा, कबीर महाराजांच्या भाषेत सांगतो, पानी बिचखरी दैन्यबानी बात बोले हिंदुस्तानी, अब तुम करो जी मेहरबानी. देव मेरे कपड़े मेरे नंदाजी के लाला, देव मेरे कपड़े मेरे नंदाजी के लाला, देव मेरे कपड़े मेरे नंदाजी को लाला, देव मेरे कपड़े नंदाजी के लाला, देव मेरे कपड़े. देव मेरे कपड़े, देव मेरे कपड़े, देव मेरे कपड़े, देव मेरे देव मेरे कपड़े, देव मेरे कपड़े, देव मेरे कपड़े, देव मेरे कपड़े, मेरे नंदाजी के लाला, देव मेरे कपड़े, नंदाजी के लाला, देव मेरे कपड़े,
कुछ न कर, ले गए झाड़ के ऊपर, गवालन कहे कन्हैया चोर. अरे कृष्णा, कधी दही चोरतो, कधी लोणी चोरतो, आता आमचे कपडेच घेऊन चाललाय. दे ना कपडे. एक म्हणले माझी ननंद फार खट्याळ आहे बरं का. ननंद, ननंद शब्दार्थ माहिती आहे का? न नंद न आनंद, जी भाऊजाईला कधी आनंद मिळू देत नाही ते ननंद. ननंद म्हणजे सासूबाईचा CID. आईच्या कानात सांगते वहिनीन चोरून लाडू खाल्ले बरं का. हे म्हणजे माझी ननंद फार खट्याळ आहेत, जहाल आहेत. मेरी ननंद है बिजली, 56 देश की चुगली. चुगल्या करायची सवय तिला. कन्हैया छोडे मेरी चोली. दुसरी म्हणली माझी सासू तर जहाल आहे, जहाल. पूर्वीच्या सासवा जहाल होत्या बरं का. आजच्या सासूंचे काय हाल आहे त्यांचे त्यांना माहिती. पूर्वीच्या सासूंचे सांगतो. सासू म्हणजे माहिती का? सासू जे सुनेला आणते आसू तिला म्हणून सासू. एकदा सासू आणि सोना दोन्ही चालले शेतात. सुनबाई पुढून सासूबाई मग. कोणतरी विचारलं सासू सोना सोबत सून पुढं. हा तिला का सासूची किंमत का चालली तोंड घेऊन पुढं. बघा ना कशी चालली. दुसऱ्या दिवशी सुनबाई मागं राहिली. आज सासू पुढून सून मागं. हा टांगड्या मोडल्या तिच्या, कशी चालेल ती. तिसऱ्या दिवशी सुनबाई सासूच्या सोबत चालायला लागली. आज तर सासू सुना सोबत चालल्या. हो माझी सवत आहे ना, सोबत नाही चालेल तर काय. सासूचा स्वभाव सांगितला. मेरी सास है जंजाल, उसके सिर पे लंबे लंबे बाल. लांब लांब केस आहेत मुले त्याची. मुझे मारे गालो गाल. देव मेरे कपडे मेरे नंदा जी के लाल. देव मेरे कपडे विनंती करून कपडे देईना. एक गोपी म्हणल्या धमकी देऊन पाहते म्हणले. कृष्णा ओळखला का मला मी कोण आहेत? मेरा मर्द है मर्दाना, उसिका सिपाहियों का बाना. माझे पती सैनिक आहेत. जर की माझ्या पतीला जर मी सांगितलं नाही का गोळी तोडून देतील तुला, गोली मारेगा दिवाना. तो काय कोणा धमकीला घाबरतो का हो? धमकीचा उपयोग झाला नाही, विनंतीचा उपयोग झाला नाही. एका गोपीने वशिला लावला बरं का. काही लोक वशिला लावतात, बाकीच्यांचं जाऊ दे, पण आपला बघा तेवढं. त्याच्यामध्ये एक ब्राह्मणी होती. ब्राह्मणी, ब्राह्मण म्हटल्यानंतर बुद्धिवादी असतात ते. एक उदाहरण सांगतो मी. 4-2 मुलं आहेत, खेळत होते. एक कुत्री वालेली होती. ते लहान लहान पिलं, ते मुलं लागले दगड मारायला पिल्लांना. ते पाटलाच्या पोराच्या हातून एक कुत्रीचं पिल्लू मेलं नव्हतं. त्या खेळणाऱ्या मुलामध्ये ब्राह्मणाचं पोरगं होतं. त्याने घरी जाऊन बापाला सांगितलं. दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बा पाटील बाच्या घरी. मग का ब्राह्मण बा कसं काय नाही केलं? नाही म्हणले तुमच्या मुलाच्या हातून कुत्र्याची हत्या घडली म्हणले. म्हणजे मग तुम्हाला शांती करावी लागेल. मग काय करावं लागेल? काय नाही, सोन्याचा कुत्रा तयार करून ब्राह्मणाला दान द्यावं लागेल म्हणले. हा म्हणलं ठीक आहे. तोही धार्मिक होता. त्याने काय शांती केली, विधी केला, नको. 4-2 दिवस गेल्यानंतर पुन्हा मुलं खेळायला लागले. ब्राह्मणाच्या पोराच्या हातून मेलं नव्हे. पाटीलबाने विचारलं ब्राह्मण बा आता तुम्ही काय करणार, तुम्ही कशी शांती करणार? म्हणे कुत्रा कोणत्या रंगाचा होता? म्हणे काळ्या रंगाचा होता. कसा पडला? म्हणे उलथून पडला. म्हणजे त्याचा असं काला कुत्तम पडला चित्तम ब्राह्मणाच्या पोराने मारलं, फारच उत्तम. मोक्ष मिळालं म्हणजे त्याला, शांतीची काय गरज राहिली. तशी ब्राह्मणी लागली वशिला लावायला. मैं जात की है बमनी, मेरा सोला है गगनी. अरे कृष्णा, या गोपिकांच्या वस्त्राबरोबर माझं सोहळं सुद्धा परवडत. मैं जात की बमनी, मेरा सोला है गगनी. नीचे उतारू शारंग पाणी, देव मेरे कपडे. त्याच्याकडे वशिलाही चालत नाही.
विनंती करून उपयोग होईना, धमकी देऊन उपयोग होईना, वशिला लावून उपयोग होईना. एक गोपी म्हणली, कृष्णा जर तू आमचे वस्त्र दिले ना तर तुला काहीतरी बक्षीस देऊ म्हणला. मग काय बक्षीस देणार? गवालन कहे मैं क्या करूं, कपड़े बिना दीवानी फिरो, तेरे मुंह में शक्कर भरो, देव मेरे कपड़े. गवालन कहे जी नंदलाल मत कर मेरे कपड़ों के हाल, कबीर कहे सुनो मेरा ख्याल, देव मेरे कपड़े. कबीर महाराज वर्णन करत आहेत चिरहरणलेला. भगवान म्हणले इथे येऊन घेऊन जा. गोपी म्हणले आम्ही बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे आत कशा गेल्या? आत गेलो तेव्हा अंधार होता, कारण आमच्या अंगावर वस्त्र नाही आहेत, आम्ही बाहेर येऊ शकत नाही. काय उद्देश आहे लिहिलेचं? नामदेव महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलं आहे. या गोपींकडून एक दोष घडत आहे. व्रतस्थ असताना जर नग्न अवस्थेत स्नान केलं तर व्रत निरर्थक होतं. नामदेव महाराज सांगतात, नग्न होऊन या स्नान जे करीती त्यांची व्रते होती निरर्थक. हा दोष त्या गोपींकडून पुन्हा घडू नये म्हणून चिरहरणलेला आहे. आणखी एक कारण सांगतात. गोपींनो, आत्मा स्त्रीलिंगी नाही, पुल्लिंगी नाही, नपुसकलिंगी नाहीत. स्त्री पुरुष हे देहाचे धर्म आहेत आणि म्हणून देहधर्माकडे लक्ष न देता अंतरंग वृत्ती करायची असेल तर या ठिकाणी तुम्ही स्त्री आहात असा भाव नष्ट व्हावा म्हणून भगवंताने दिलं केले. आणखी कारण सांगतात. आणखी एक कारण, भगवंताने चिरहरण लीला का केली? जीव आणि ब्रह्माच्या ऐक्यामध्ये मायेचा प्रतिबंध आहे, हे मायारूपी वस्त्र आहे, हे बाजूला करून आणि त्या भक्तांशी स्वतःशी एकरूपता करून घेण्याकरता भगवंताने चिरहरण लीला केली. विठाला म्हणून त्या गोपीने सांगितलं, या अतिकुळ माझे गेले हरपुनी, श्रीरंगा वाचोनी आणून. जातीकुळाचा विसर पडला. जातीकुळ देहाचे धर्म नसून, हा जातीकुळ आत्म्याचे धर्म नसून ते देहाचे धर्म आहे आणि म्हणून परमात्म्याशी एकरूपता झाली. आता श्रीरंगा वाचवणे आणून त्या परमात्म्याशिवाय काही सुचत नाही, अणुमात्र सुचत नाही. जसं लहान मुलं असतं, चुकल्या माये बाळ हुरुहुरू पाहे, तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा. लहान मूल आईचं बोट धरून जेव्हा बाजारामध्ये जातं, गर्दीत बोट निसटलं, रडायला लागलं, आई कुठे गेली, आई कुठे गेली, मोठ्या मोठ्याने रडू लागलं. शेजाऱ्याने पाहिलं, मुलाला उचलून घेतलं, कड्यावर घेतलं. रडू नको बाळ, काय हवंय तुला? म्हणले आई पाहिजे. अरे आई मिळेल, काही खायला देऊ का? त्याला म्हटलं खायला दिलं म्हणजे विसरेल हा. चॉकलेट खातो का? चॉकलेट नको, आई पाहिजे. बिस्किट खातो का? बिस्किट नको, आई पाहिजे. पेढा खातो का? पेढा नको, आई पाहिजे. आईस्क्रीम खातो का? आईस्क्रीम नको, आई पाहिजे. पोंगा खातो का? पोंगा नको, आई पाहिजे. बुड्डीची पाल खातो का? त्याच्यानं मला काही नको, मला फक्त आई पाहिजे. चुकल्या माये बाळ हुरुहुरू पाहे. त्या बाळाला आईशिवाय दुसरं काही सुचत नाही. त्याप्रमाणे श्रीरंगा वाचो नियणूने, ही भक्ती आहेत महाराज. परमात्म्याशी एकरूप झाल्याशिवाय भक्ती यथार्थ होत नाही. विठाला 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 विठाला. हे भक्ताचं आणि भगवंताचं प्रेम आहे. हे काय गरज म्हणून प्रेम, दुसरं यस्य नैसर्गिक रती, ही नैसर्गिक प्रेम. भक्ताचं आणि भगवंताचं नैसर्गिक प्रेम असतं आणि संसारामध्ये आपण गरज म्हणून प्रेम करतो. सरपंचाने कलेक्टरला हुरडा पार्टीला बोलवलं. गरम गरम हुरडा चोळून चोळून सरपंच कलेक्टरच्या हातात देत होते. हुरडा खाता खाता कलेक्टर साहेब म्हणले, सरपंच आपली बदली झाली बरं का. आता हुरडा खाऊन झाल्यावर सांगायचं ना, अगोदर सांगितलं बदली झाली. बदली झाली म्हटल्यावर सरपंचाने हातातला हुरडा स्वतःच्या तोंडात टाकून घेतला. म्हणजे साहेब आता हुरडा संपला. बघा ही हुरडा पार्टी. संसारामध्ये गरज म्हणून आपण प्रेम करतो. नवारे पुत्राणाम कामाय पुत्र हा प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पुत्र हा प्रियो भवती. उपनिषदकार वर्णन करतात, बाप मुलावर का प्रेम करतो तर बापाला वाटतं म्हातारपणे मुलगा आपली सेवा करेल. आत्मनस्तु कामाय, स्वतःच्या सुखाकरता दुसऱ्यावर प्रेम करत असतो मनुष्य. पण परमात्म्याबद्दल असणारं प्रेम हे जीवाच्या प्राणाच्या पलीकडे असतं. जीवीची या जीवा, जीवीची
भावाची भावा तुझा वाचून केशवा अनुनाव रे वाचून केशवा अनुनाव जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचून केशवा अनुनावडे हे प्रभू तू जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहेस. संत एकनाथ महाराज वर्णन करतात कृष्णमूर्ती होय गे कडू आली जोय गे कृष्णमूर्ती होय गे कडू आली जोय गे कृष्णमूर्ती होय कडू आली प्राणाचा ही प्राण पाहता सुख सांगू गाय गे प्राणाचा ही प्राण पाहता सुख सांगू गाय गे कडू आली जोय गे कृष्णमूर्ती होय गे कडू आली जोय गे कृष्णमूर्ती होय गे कडू आली जोय प्राणाचा ही प्राण या ती गोळ माझे गेले अर्पणी श्रृंगा वाचो आणि आणून एवढी एकरूपता जेव्हा होते तेव्हा संसाराचं दुर्लक्ष व्हायला लागतं बरं का. तुकोबाऱ्यांचं संसाराचं दुर्लक्ष झालं. दुष्काळी आटिले द्रव्य नेलं श्री एकी अन्नान्न करता मेली. परमार्थामध्ये अशा वेळेस अडचणी येतात माणूस. काही सल्लागारही भेटतात. अरे काय देवाच्या नाही लागला इकडं बघ संसाराकडे. एक तर एका महाराजांनी दिला मला त्यांच्या घरी चहा प्यायला. गॅस पेटवला. म्हणलं का अजून लग्न झालं नाही का. नाही झालं लग्न. पत्नी कुठे गेले माहेरला. म्हणे काय झालं रुसून गेले म्हणले. का रुसली त्यांनी कारण फार मजेत सांगितलं. ते म्हणते तुम्ही धोतर नेसत जाऊ नका. तर मी आता पेंटीवर कीर्तन करू का. कोणाला काय अडचण येईल काही सांगता येत नाही. रुसूनच गेले म्हणले तुम्ही जर धोतर नाही सहज मी तुमच्या घरी राहणारच नाही म्हणले. आणि जायचं तर जा मी काय परमातच होऊन देऊ तुझ्या करता. एकदा दोघं नवर बायकोचं भांडण झालं. आमच्याकडे मिटवायला आलं. त्या माणसाची पत्नी म्हणले महाराज यांना काही सांगाय माझं ऐकतच नाही. विचार काय झालं म्हणजे हे उठले की चाललंय भजनाला उठले की चाललंय भजनाला घरी लक्षच नाही यांचं. तो म्हणला ठीक आहे तुझं म्हणणं असेल उद्यापासून मी भजन बंद करून प्यायला सुरुवात करतो. तुला कोणतं परवडते ते सांग. अशा प्रकारे परमार्थामध्ये अनेक अडचणी येतात. मीराबाई नाही का विष का प्याला राणाजीने भेजा पिबत पिबत मीरा हासी. विष प्राशन करण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झाली. पण मीराबाईने भजन सोडलं नाही महाराज. हरि गोना गावत नाचूंगे नाचूंगे नाचूंगी हरि गोना गावत नाचूंगे नाचूंगे नाचूंगी मैं हरि दिवसी
रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई गोपाल रखुमाई जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय 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 हरि जय जय हरि जय जय हरि जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय गोपाल गोपाल रखुमाई 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 किती शिकवाद मज वेळोवेळा मी तया गोळा रतने त्या परमात्म्यामध्ये मी रत झालेले आहेत. हरिरता चपला नारी लाजवरी नरे गते यस्य नैसर्गिकी रते. ही रती कशी आहे? नैसर्गिक रती आहे. प्रेम कसं असावं? एक आहे मधुवत, एक आहे घृतवत, एक आहे लाक्षवत. मधाप्रमाणे माधुर्य. मधामध्ये स्निग्धताही आहे आणि गोडवाही आहे. घृतामध्ये स्निग्धता आहे पण गोडवा नाही आहे. गोडवा येण्याकरता गूळ साखर घालावी लागते. मधुवत, घृतवत, लाक्षवत, लाखेमध्ये कोरडेपण आहेत, कुठली स्निग्धता नाही आहेत. तसं काहींचं कोरडं प्रेम असतं. खूप गोड गोड बोलतील, प्रेमाने बोलतील, पण इकडंच हॉटेलात चहा पाजून तिकडंच वाटेल होती. घरी चला कधी म्हणायचे नाही. शुद्ध प्रेम असावं. त्या गोपीने सांगितलं, कितीही सांगा, किती शिकवा, हे दृढतायत. अदृढ जर प्रेम असेल तर काही लोक नवीन नवीन परमार्थ येतात. बारीकच माळ घालतो, गंधही छोटा लावतो, टाळी वाजवतो, इकडे तिकडे पाहतो. कोणी पाहतं का काय मला? कशी लौकिकाची भीती वाटते ना. ज्या वेळेला प्रेम दृढ होईल त्यावेळेला तो परमात्मा जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे प्रेमस्पद वाटू लागेल. कारण तो तर सर्वांच्या हृदयात आहेत महाराज. गोपी गीतामध्ये त्या गोपी म्हणतात, कृष्णा
तू कोण आहे मी ओळखते. तू नंद यशोदेचा नाही आहेस. नखल गोपिका नंदनो भवान अखिल देहिना अंतरात्मज विकन सारथी तो विश्वगुप्त सखा उदेवान सात्वतां फुले जयति तेधिकं जन्मना व्रजा श्रेयते इंदिरा शश्वतहि जयति तेधिकं जन्मना व्रजा श्रेयते इंदिरा शश्वतहि. न खलु गोपिका नंदनो भवान. तू नंदेशनीचा नाही आहे. मग कोण आहेस? अखिल देहिना अंतरात्मद्र. प्रत्येकाच्या देहामध्ये असणारा अंतरात्मा तू आहेस. अरे कृष्णा, मग माझ्या हृदयातल्या वेदना तू जाणत नाहीस का? तू का प्रगट होत नाही प्रभू? कान्हया रे कान्हया रे जगते का भेटत नाही, का येत नाही, का दर्शन देत नाही? भगवंताच्या दर्शनाकरता असताना व्याकुळता येत नाही. मी तया गोळारत दिये. शेवटी त्या गोपीने सांगितलं, माझ्या समोर अष्टभोग जरी आता उपस्थित केले तरी मला इच्छा राहिली नाही, कारण भक्ती प्रेमाची गोडी लागली तृतीय चरणामध्ये. अष्टभोग भोगणे माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड. ओ अष्टभोग भोगणे माते नाही चाड, अष्टभोग भोगणे माते नाही चाड. भक्ती प्रेम गोडले येईल गे माये, भक्ती प्रेम गोड लेईल गे माये. किती ओची कवाल मज वेडो वेळा, किती ओची कवाल मजा वेळा वेळा. भक्ती प्रेम गोड लेईल गे माये, भक्ती प्रेम गोड लेईल गे माये. किती ओची कवाल मज वेडो अष्टभोग भोगणे माते नाही चाळ. आता मला भोगाची इच्छा नाही आहे.
कारण भोगात सुख नाही, भोगात रोग आहेत. भोगे रोगा जुळवण्या दिले अनेका, अरुचिते हो का आता सगळा पासून. ऐश्वर्य आहेत, सत्ता आहेत, संपत्ती आहेत, कोट्यधीश आहे, अब्जाधीश आहेत. डायबिटीस, सगळे लोक गोड खात आहेत, खावं वाटतं. गुलाबजाम हातात घेतला आणि तोंडात घालणार तेवढ्यात पत्नी पळतच आली किचनमधून. पत्नी म्हणे तुमची साखर 400 पर्यंत आणि तुम्ही कोण गुलाबजाम खाताय म्हणले. ठीक आहे, तुझी इच्छा नाही तर नको गाऊ. वांग्याची भाजी वाळवली, वांग्याची भाजी आवडते पण मुळव्यात. गाडीवर बसावं तर मनक्यात घ्या, डॉक्टरांना गाडीत बसू नका. मानेला पट्टा, कमरेला पट्टा. 50 उलटले की चमकाच निघायला लागतात. गुडघ्यात चमका, मानेत चमका. संसारी माणसात जसं वय होतं तसं चमका निघायला लागतात. आणि साधूचं जसं जसं वय होतं साधू चमकायला लागतं. दोघातला फरक. संसारी माणसाचं जसं वय होतं तसं महत्त्व कमी होतं आणि साधूचं जसं वय होतं तसं महत्त्व वाढतं. तात्पर्य भोगे रोग भयम, भोगामध्ये रोगाचं भय असतं. अष्टभोग भोगणे माते नाही चाळ, मग भक्ती प्रेम गोड देईल गे माये. भक्ती प्रेमाची गोडी आहेत महाराज. अनिर्वचनीय प्रेमस्वरूपम. प्रेम हे शब्दाने व्यक्त होणारं नसतं. गुणरहितम, कामनारहितम, प्रतिक्षणम वर्धमानम, सूक्ष्मतरम, अनुभवरूपम, अविच्छिन्नम. प्रेमामध्ये गुणदोषाचा विचार नसतो. प्रेमामध्ये कामना नसावी. कामनारहित प्रेम असतं भक्ताचं आणि भगवंताचं. गुणदोषाचा विचार नाही आहे. प्रतिक्षण वर्धमानम, क्षणक्षणाला वृद्धिंगत होणारं प्रेम असावं. अनुभव रूपम. प्रेम हा अनुभवण्याचा विषय आहे, बोलण्याचा विषय नाही आहे, शब्दाचा विषय नाही आहे. अविच्छिन्नम. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तर प्रेमाला नष्ट करू शकत नाही महाराज. म्हणून सांगितलं अशा प्रकारे भक्ती प्रेम गो लेले गे माय. किती प्रेम आहे तर तो माझा जीवाचा जिव्हाळा आहे. कोणी काही केले तरी मला त्यापासून वेगळं करू शकणार नाही. शेवटच्या चरणात बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वरू जीवीचा जिव्हाळा. बाप रखुमा देवी वरू जीवीचा वेगळा
समस्त ग्रामस्थ पोहेगाव आणि परिसरातील पंचकृषीतील भक्तगण सर्वांना धन्यवाद. पोहेगावकर सप्ताह कमिटी, विशेषतः तरुण मंडळाने झटून झोंबून हा कार्यक्रम सफल करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ मंडळींनी त्यांना सहकार्य केलं. मग यामध्ये तरुण मंडळ, ज्येष्ठ मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ सर्वांनाच धन्यवाद. यावर्षी जवळच कोकमठाणला सप्ताह आहेत, 175वा. 2 वर्ष आपल्याला मोठ्या स्वरूपात सप्ताह करता आला नाही. 173 आणि 174 असे 2 सप्ताह आपण बेटामध्ये छोट्या स्वरूपामध्ये केलेत. यावर्षी 175वा अखंड हरिनाम सप्ताह कोकमठाण कोपरगाव तालुक्यामध्येच होत आहे. आपले गाव कोपरगाव तालुक्यातच आहेत आणि जंगली महाराजांच्या आश्रमाच्या जवळच सप्ताह आहे. जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित तर राहावं, पण आपल्या जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी सेवेकरतासुद्धा योगदान करावं. अन्नदानाकरता योगदान असेल, सेवेकरता योगदान असेल ते आपण अवश्य करावं. आणि परिसरातील बरेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनीसुद्धा आणि सप्ताहामध्ये अवश्य योगदान करावं. सप्ताह हा आपला सर्वांचा आहे. 175 वर्ष म्हणजे पावणे 200 वर्षापासून हा सप्ताह चालू आहेत. आजही चालू आहे, त्याच पद्धतीने चालू आहेत. आणि 8 ते 10 हजार टाळकरी आपल्या सप्ताहामध्ये असतात, अखंड भजन करतात. आपला 168वा जो सप्ताह झाला त्या सप्ताहामध्ये आपल्या सप्ताहामध्ये काही विश्वविक्रम नोंदवले गेले. त्यामध्ये एक विश्वविक्रम नोंदवला की भजनाचा. 10,000 लोकांनी 8 दिवस 7 दिवस पूर्ण दिवस आणि रात्र अखंड भजन केलं. ते 168 तास होतात. 10,000 लोकांनी 168 तास अखंड भजन केल्याचं गिनीज बुकमध्ये नोंद झाली आपल्या सप्ताहाची. हा एक विश्वविक्रम सप्ताहामध्ये झालेला आहे. एक विश्वविक्रम भाकरीची नोंद झाली होती त्या सप्ताहामध्ये. 28 लाख भाकरी, 28 लाख भाकरीचा विश्वविक्रम आपल्या त्या सप्ताहामध्ये झालेला आहे. 3.5 लाख लिटर आमटीचा विश्वविक्रम झालेला आहे. आणि 10 लाख लोकांना, 8 ते 10 लाख लोकांना 8 मिनिटात वाढ केल्याचं एक विश्वविक्रम झालेला आहे. हे सर्व आणि ॲवॉर्ड जे आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर अशा प्रकारे विश्वामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराजांसारखा सप्ताह नाही. लाखोंच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात आणि हे भजन म्हणजे भगवंता करतायत. पंढरीला लोक वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जातात, कोणी निमंत्रण देत नाही. थंडी वारं पाऊस असतो, पावसामध्ये लोक भिजतात, पण पांडुरंगाचं दर्शन हाच मुख्य उद्देश दृष्टीसमोर असतो. कै येता देखेन माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून या महाप. गंगागिरी महाराजांचा सप्ताह सुद्धा श्रावण महिन्यामध्ये म्हणजे पावसाळ्यात असतो. अनेक ठिकाणी रात्रंदिवस कधी कधी पाऊस चालू असतो, परंतु भजन बंद नाही, कीर्तन बंद नाही, कुठलेही कार्यक्रम बंद नसतात. कुठल्याही भजनाला कुठल्या प्रकारची दक्षिणा नाही. स्वखर्चाने लोक येतात, 8 दिवस राहतात, भाकरी आमटी खातात आणि एकदा सप्ताहातली आमटी भाकरी खाल्ली की वर्षभर आजारच होत नाही. अशा प्रकारची गंगागिरी महाराजांच्या भक्ताची एक भावना आहे. तर अशा प्रकारे आपल्या जवळ सप्ताह आहेत. पोहेगावकरांनी सप्ताह करावा असं मी म्हणत नाही, परंतु कोकमठाणला आहे तिथं आपण अवश्य सर्वांनी सहकार्य करावं. 10-5 मिनिटामध्ये आपण सेवा उरकून घेऊ. या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व पत्रकार बंधूंनाही धन्यवाद. जे नितीन भाऊ अवताळे त्यांनाही मी धन्यवाद देईल. बेटाच्या मंदिराकरता त्यांनी 51,000 रुपये दिलेले आहेत मागेच, त्याबद्दल मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देईल.
आवरून घेऊ. स्वयंपाक तयार आहेत, वाढणारे तयार आहेत, खाणारे पण तयार आहेत. कीर्तनाची अडचण आहेत म्हणून जास्त न लांबवता लवकर आपण आवरून घेऊ. विठाला विठाला काल्याचा प्रसंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये काल्याला विशेष महत्त्व दिलं आहे. भागवत कथाकार गोवर्धन लिलेला महत्त्व देतात, पण गोवर्धन लिलेमध्ये 56 भोग केले एकट्या भगवंतानेच खाऊन टाकले. असा खादाळा भगवान वारकऱ्याला मान्य नाही आहे. मग वारकऱ्याला मान्य कोणतं भगवान आहे? भानुदास किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. काला वाटणारा, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. स्वतःही खातो आणि दुसऱ्यालाही वाटतो. काला स्वतःही सेवन करायचं आहे आणि दुसऱ्यालाही वाटायचं आहे. तो आनंद आहेत महाराज. या भक्तिरसाचा आनंद स्वतः घ्यायचा आहे आणि इतरांना सुद्धा या काल्याच्या माध्यमातून द्यायचं. सेवितो हा रस वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो सेवितो हा रस वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो सेवितो हा रस वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो सेवितो हा रस वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो सेवितो हा रस वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका वाटितो अनेका सेवितो हा रस वाटितो अनेका यारे हो नका कान भुरी यारे हो नका कान भुरी विटेवरी जाती बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान विटेवरी जाती बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले रस वाटितो अनेका यारे हो नका रान यारे का रान विटेवरी जाते बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान बाहुले समान विटेवरी जाते बाहुले समान 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 बाहुले समान. सेवितो हा रस वाटितो ऐका. हा भक्तिरस सेवन करायचा आणि वाटायचा याला काला म्हणतात. जीव ब्रह्म एक रूपी काला आहे. शिंके लावेले दुरी होतो तिघांचे मी वरी तुम्ही भारे दोन्हीकडे मुख पसरवणीकडे. उंच शिंक आहेत. शिंक्यापर्यंत पोचण्याकरता तिघांच्या वर जावं लागतं. हे तिघ कोण? सत्व रजतम त्रिगुणातीत परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. परमात्मा त्रिगुणातीत आहेत. माया त्रिगुणात्मिका आहेत. त्रिगुणात्मिका मायेच्या पलीकडं त्रिगुणातीत परब्रह्म आहेत. म्हणून जीव ब्रह्मैक्य रूपे काला प्राप्त करण्याकरिता त्रिगुणाच्या पलीकडे जावं लागतं. तिघांच्या वर जावं लागतं. तिथं आहे काला. काल्याच्या प्रसंगामध्ये विशेषतः चौर्य लीलेचं वर्णन केलं जातं. अनेक लीला भगवान परमात्मा करतात. त्यामध्ये चौर्य लीला करतात. व्रजे वसंतं नवनीत चोरं व्रजे वसंतं नवनीत चोरं व्रजे वसंतं
नवनीत चोरम व्रजे वसंत नवनीत चोरो व्रजे वसंत नवनीत चोरो गोपांगनानांच दुकोल चोरम दुकुल चोरो श्री राधिकाया हृदयस्य चोर श्री राधिकाया हृदयस्य चोर चौराग्रगण्य पुरुषं नमाम्ये चौराग्रगण्य पुरुषं नमामि व्रजे नवनीत मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. या लोणीच्या माध्यमातून चित्ताची चोरी करणारा भगवान श्री राधिका या मृदेस्य चौरम भक्ताच्या हृदयाची चोरी करतो. अनेक जन्मार्जित पाप चौर्यम जन्मोजन्माच्या पापाची चोरी करून या जीवाला मुक्त करणारा तो परमात्मा आहे. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजन सदैव नंदनंदन सदैव नंदनंदन सदैव नंदनंदनं सदैव नंदनंदनं सुपिच्छ गुच्छ मस्तकं सुनाद वेणु हस्तकं अनंगरंग सागर नमामि कृष्ण नागर नमामि कृष्ण नागर नमामि कृष्ण नागरं नमामि कृष्ण नागरं नमामि कृष्ण नागरं समस्त पाप खंडनम समस्त पापाचं खंडन करून या जीवाला मुक्त करणारा भगवान परमात्मा आहेत. चौर्य लीला करू लागला. अनेक गारहाणे येऊ लागले. एक एक गारण येत आहेत महाराज. येणे माझे कवाळ उघडले येणे शिंके उतळले दया दुधा ते बक्षिले उलंडले ताका दे. अगं यशोदे काय सांगू याने काय केलं. आज चोरी केली. म्हणजे कशाची चोरी केली. म्हणजे लोण्याची चोरी केली. काय सांगते म्हणजे लोण्याची चोरी केली. मी 1000 वेळा विनंती करते लोणी खा लोणी खा. घरचं लोणी खात नाही. तुझ्या घरी खाल्लं काही बिघडलं का. माझ्या घरून घेऊन जा किती लागेल तेव्हा. अगं यशोदे खायची वस्तू खाल्ली मला याचं काही वाटत नाही. मग हा एकटा कुठं खातो. सगळं गोपाळानंच खाऊ घालतो. माणसाने एकट्याने खाऊ नये 4 चौकाला खाऊ घातलं पाहिजे. चांगला स्वभाव माझ्या कृष्णाचा म्हणून. अगं यशोदे गोपाळांना खाल्लं याचा विशेष नाही. हा वानरांना सुद्धा खाऊ घालतो. वा वा माझा कृष्ण प्राण्यावर पण दया करतो म्हणली. अगं यशोदे खाण्याबद्दल मला काही वाटत नाही. मग याने मटकीच फोडली. मग काय सोन्या चांदीची मटकी होती का. मटकी फोडली. मातीची मटकी म्हणजे मटकी फोडली. माझ्याकडून 10 मटके घेऊन जा म्हणे मटकी फोडली. पूर्वीच्या मातांचा मटकीत फार जीव असायचा. रुंजलेल्या मटक्या ठेवून द्यायच्या घरात. उतरंडी असायची मटकीवर मटकी मटकीवर मटकी. त्याच्यामध्ये काही दाढीदुडी असायच्या. काही धान्य असायचं. काही चोरून ठेवलेले 500 रुपये. मोदींनी सगळे बाहेरच काढले. मोदींनी जेव्हा जाहीर केलं आज रात्री 12 वाजेपासून 1500च्या नोटा बंद. मटक्यातल्या नोटा बाहेर. अगं ही मटकी साधी होती का. साधी म्हणजे काय होती. माझ्या सासूच्या सासूच्या सासूची सासू तिच्या सासूच्या सासूच्या सासून आणलेली होती. भगवान म्हणले म्हणून तर बोलले इतके दिवस जर मातीची मटकी वापरली तर कुंभारात धंदा कसं का होईल. भगवंत जगाची काळजी आहे ना. अगं यशोदे काय व्यालीचं पोर चोरटे शिरजोर. यशोदे म्हणजे कृष्ण असं का करतोस. काय गुन्हे का करीत असे चोरी. किती सांगू तरी नाही कशी हरी. जायचं नाही आजपासून. यशोदा मंथनाला लागले. एकदा ग्रहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतरे नियुक्त असो निर्ममंत स्वयं दधी. यशोदा मंथन करू लागली. मंथन करता करता गीत गाऊ लागली. यानी यानी गीतानी तद्बालचरिता. पूर्वी माता मंथन करताना गीत गात होत्या.
दळण दळताना गीत गायच्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बाल. हो आता दळणही नाही मंथनही नाही गीतही नाही आता वेगळेच गीत आहे ते गाऊन इथं गाण्यासारखे नाही. यान यान ह्या गीतानी तद्बालाचरिताने तेवढ्यात चुलीवरचं दूध जायला लागलं. यशोदा पळाले दुधाकडं. कृष्णाला रागा रे मैया मैं तो पूत हूँ दूध को बचाने के लिए पूत को छोड़ के जाते दिखाता हूँ. पाट्यावरचा वरवंटा घेतला दयाचा धिंगाणा माठच पडला. लागला मोठ्या मोठ्याने रडायला. आता मार बसणार मार बसल्यानंतर रडावंच लागेल. मग त्यापेक्षा अगोदर जर रडायला सुरुवात केली तर मार चुकू शकतो. आईला दया येईल ना म्हणून मोठ्या मोठ्याने रडायला लागला. कृष्ण रडतोय. दोन्ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रूबरोबर काजळ गालावर आलेला आहेत. ओठ थरथरतायत गाल फडफडतायत. वरच्या दाताखाली खालचा ओठ दाबलेला आहे. शुभ्र रंगाच्या दाताखाली लाल रंगाचा ओठ दाबलेला आहे. श्याम रंगाचे गाल फडफडतायत. जणू नील कमल खिललेला आहे. भगवान रडतो तरी सुंदर दिसतो. पण काहींच्या चेहऱ्यावर कधी हास्यच नाही बघा. कायम कपाळाला आढ्याच. फोटोग्राफर थोडं फाय स्माईल बळच हसतो. फोटो असा निघतो रडला असत बरा दिसला असता. पण या ठिकाणी भगवान परमात्मा आहेत. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. शुभ्र रंगाच्या दाताखाली लाल रंगाचा ओठ दाबलेला आहे. श्याम रंगाचे गाल फडफड. काय संकेत आहे. शुभ्र रंग सत्वगुणाचं प्रतीक आहेत. लाल रंग रजगुणाचं प्रतीक आहेत. श्याम रंग तमोगुणाचं प्रतीक आहेत. सत्व रज तम त्रिगुणातीत परमात्मा जेव्हा त्रिगुणांचा स्वीकार करतो तेव्हा त्रिगुणही धन्य होतात. हे दृश्य पाहून यशोदेला हसू आलं. कृष्ण रडू लागला. यशोदा हसू लागली. पण मटकी फोडल्याचा राग आला आणि हातात काठी घेऊन कृष्णाच्या मागं लागले. कृष्ण पुढं पडतोय पाठीमागून यशोदा पुढे लागली. पळता पळता यशोदा थकली आणि यशोदा लागली रडायला आणि कृष्ण लागला हसायला. जीव जेव्हा परमात्म्याच्या पाठीमागं धावतो परमात्मा हाती लागत नाही. रडायला लागतो तेव्हा परमात्मा हसतो. आता माझ्याकडे येण्याच्या योग्यतेचा झालाय म्हणून परमात्मा हसतो. अरे कृष्णा इकडे ये ना. नाही नाही तू मारशील म्हणजे अगोदर काठी फेक. यशोदेने काठी फेकल्याबरोबर कृष्णाने मिठी मारली. जीव जेव्हा अहंकारूपी काठीचा त्याग करतो तेव्हा परमात्मा मिठी मारित असतो. यशोदा म्हणले कृष्णा आता तू गावात सुद्धा वागत नाही ना. तुला रानात गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे अरे तुम्ही गाया घेऊन सारे या 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 तुम्ही गाया घेऊन सारे या 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 तुम्ही गाया घेऊन सारे या 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 भगवान परमात्मा गायचा ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखी तो गोवाळा. ब्रह्मविद्येचा पुतळा गाई राखी तो गोवाळा. तुती नेणावे त्या वेळा वेदासन कादिका वेदासन कादिका त्रिभुवने गणू त्रिभुवनी गणू भगवान गाई चरू लागले. गाई चारता चारता खेळ खेळू लागले.
आता खेळ जर लांबवला तर पंक्तीचा खेळ होईल. भुका लागली आता म्हणून आपलाही खेळ मोडला पाहिजे. आता गाई भैसो जेऊ एकेटाई बहु केली वणवण पाय पिटी झाला शिणा खांदे भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. भगवान परमात्मा मध्यभागी बसले भोवती गोपाळ बसले. विभ्रदवे नुर जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणव मसण कौलं तत्फलांगुलीशो तिष्ठन् मध्ये स्वपरिसवृदो हासयन् मर्मविस्वैः. भगवान परमात्मा मध्यभागी बसले भोवती गोपाळ बसलेले आहेत. डाव्या हातावर घास आहेत. वामे पाणव पाणी म्हणजे हात. डाव्या हातावर घास घेतला. तत्फलांगुलीशू अंगुलीशू बोटावर आहे लोणचं. एका बोटावर कैरीचं लोणचं, एका बोटावर लिंबाचं लोणचं, एका बोटावर मिरचीचं लोणचं, एका बोटावर आवळ्याचा मुरंबा. मध्यभागी घास घेतलेला आहेत. वरून पाहणाऱ्यांच्या जिभेला पाणी सुटतंय न. डाव्या हातावर का बरं वामे पाणी डावा हातावर का गेला. भगवान सांगता हा माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे म्हणून तर डावा हात केला. वामे पाण मसण कलन तत्फलांगलीश तिष्ठन् मध्ये सर्व गोपिकांच्या गोपाळांच्या मध्यभागी भगवान परमात्मा आहे. गोपाळांना हास्यते हासीन मरोविस्वैहि. भगवान परमात्मा यमुनेच्या तीराला कला करतात. करूया कला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कंठे हरिला कृष्ण मणी अवाजने प्रकाश काला वाटो एकामेका वैज्ञानिका संभ्रम वामोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव काला वाटो एका वैज्ञानिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही विरगाडे काला वाटो एकामेका वैज्ञानिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुडे वेडे वाकुडे उत्तरी राजमा पराधमा माझे उच्चारिला अधिकारणी ज्ञानेश्वरा का पाया करा क्षमा पराधमा झाले समाधान तुमचे देखील तर आता उठावे पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुकावा हे टाळी उभाच निद जवळी आज प्रेमाचा प्रेम आरती खाली बसा आरती होतो. धन्य धन्य ते लोचनाने जगती अवलोकना धन्य धन्य ते लोचनाने जगती अवलोकना. आयु रुक्माई वल्लभराई आरती ज्ञान राजा वल्लभेजा सेविता संत लुपले ज्ञान जगे हे जनाधिपती आराम ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा खाली